आपण पाहतोय की भारतीय हवाई दलानं पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन कारवाई केल्यानंतर भारतीयांचा जे छाती आहे ती स्वाभिमानाने फुगलेलं आहे। मी आता कोल्हापूर जिल्ह्यातल्या सैनिक गिरगावमध्ये आहे आणि सैनिक गिरगावमध्ये आपण बघू शकतो की हे जे सैनिकांचं गाव आहे या गावातील प्रत्येक घरात सैनिक मध्ये संबंधित असणारा व्यक्ती आहे, म्हणजे सैन्यात असणारा व्यक्ती आहे। गेल्या अनेक वर्षापासूनची ही परंपरा आहे। या गावातील तरुण मोठ्या संख्येने सैन्यामध्ये दाखल होत असतात। भारताने जी कारवाई केली, भारतीय हवाई दलाने जी कारवाई केली त्या कारवाईनंतर प्रत्येकाचा ऊर भरून आलेला आहे। अशाच पद्धतीने पाकिस्तानला धडा शिकवला पाहिजे असं इथल्या प्रत्येकाला वाटते। आपण त्यांच्याशी बोलूयात, कशा प्रकारच्या भावना आहेत। माजी सैनिक आहेत, गावातील सैन्यामध्ये भरती होण्यासाठी इच्छुक असणारे तरुण आहेत आणि त्याचबरोबर आता सध्या सैन्यामध्ये कार्यरत असणारे आणि आता सुट्टीवर आलेले तरुण सुद्धा सैनिक सुद्धा माझ्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी बोलूयात, कशा प्रकारच्या त्यांच्या भावना आहेत हेही जाणून घेऊयात। मला सांगा, तुम्ही सैन्यात अनेक वर्ष होता काका, काल ही घटना ऐकल्यानंतर कशा प्रकारे तुम्हाला एक उत्साह आला, कशा प्रकारे आशावाद वाटला तुम्हाला? आम्हाला पाकिस्तानचे मी 83ला भरती झालो, 83ला भरती झाल्यावर 85ला पाकिस्तान उठलं। पाकिस्तान उठल्यानंतर आम्हाला नेलं, आमचा इलाका राजस्थान उत्तरला आहे, तिथं जाऊन आम्ही उभा राहिलो तर आमच्या अंगावर कपडे बी मिळाले नव्हते। आईला म्हणलं आता काय लढाई, आम्हाला सगळं बांडी दिलं, सगळं दिलं तरी आम्ही बी उसळायचंच। पण असा गारठा झाला तर ते आम्ही ड्रममध्ये पाणी ठेवलेल्याचा दुखून बरं व्हायचा आणि ती लढाई होणारच होती। 85ला होणार होती, ती कशी काय बंद झाली। बंद झाल्यावर आम्ही कोल्हापूरला आलो। 109 मराठा कोल्हापूर माझे टीए माझे युनिट आहे। युनिट असताना तरी पण मी 85ला भरती झालो, 83ला भरती झालो आणि ह्याला मला एक सांगा की काल जो हल्ला दिलेला आहे, हल्ला केलेला आहे त्याच्याबद्दल काय वाटते? अशाच पद्धतीनं प्रत्युत्तर देण्याची गरज आहे का? हाय की ह्याला आता मागं घ्यायचं नाही, त्यानं लय लिपी लावलं आणि आपली नुकसान करायला। तर एक ते पाकिस्तान जे आहे ते आपल्यातला तुकडा आहे म्हणून ही फौजे माणसं किंवा ही मोठी मोठी माणसं जे थांबती पाडतील त्याचा बदला ते जरूर घ्यायला लागल्यावर आता जरूर घ्यायला पाहिजे असं वाटतंय। मला सांगा, तुम्ही देखील सैन्यामध्ये होतात, कशा प्रकारची प्रतिक्रिया तुमच्याकडून आहे? अशाच पद्धतीनं पाकिस्तानला धडा शिकवण्याची गरज आहे का? एक तर पाकिस्तानला जे आपला हवाई अटॅक जो झाला तो अतिशय चांगल्या पद्धतीने झाला। पण माझा बोलण्याचा उद्देश एकच की जे माझे सैनिक सीमेवरती लढत आहेत त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबांना जी आर्थिक मदत मिळायला पाहिजे ती गव्हर्नमेंटने द्यावी, आर्थिक मदत दिली पाहिजे असं वाटतंय। पण प्रत्यक्षात पाकिस्तानच्या भागामध्ये घुसून पहिल्यांदाच हवाई दलानं अशा प्रकारची दुसऱ्यांदा केलेली आहे, त्याच्याबद्दल काय सांगा? अतिउत्तम, एकदम आय थिंक दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट and I cannot say that time I was not present there, so I cannot say about that. तरी सुद्धा मी सांगू इच्छितो की ज्याने आपला हवाई जो हल्ला केला तो अति म्हणजे अति चांगला केला आणि असाच हल्ला करत राहावा ताकी पाकिस्तानला त्याच्यापासून धडा मिळेल। पाकिस्तानला धडा मिळाला पाहिजे असं वाटतंय। मला सांगा, पाकिस्ताननं पुलवामा असेल, उरी असेल या ठिकाणी हल्ले केले आणि त्याच्यानंतर भारताने प्रत्युत्तरात अशा प्रकारचा हल्ला केला, किती तुम्हाला स्वाभिमान वाटतो, किती अभिमान वाटतो भारतीय सैन्याचा? एकदम चांगला वाटतोय की जे कारवाई केली आणि मोदी सरकारनं जे ॲक्शन घेतलं, ज्याचं प्रत्युत्तर दिलं ते आम्हाला एकदम चांगलं वाटतंय। तुमचं थोडक्यात ऊर भरून आलं असं म्हणता येईल का आपल्याला? होय, आम्ही 62च्या लढाईमध्ये सुद्धा होतो, 65च्या लढाईमध्ये होतो, 71च्या लढाईमध्ये होतो, मग ऊर भरून येईना नाही तर काय होईल? नक्कीच त्यावेळेचे अनुभव काय होते? पाकिस्तानच्या कुरापती कशा पद्धतीनं त्या भागात सुरू असतात, काय सांगाल त्याच्याबद्दल? पूर्वी कसं होतं, असं नक्षलवादी नव्हते आणि सैन्यच लढायचे।
आता काय झालंय छापामार दुसऱ्याला पुढं करायचं आणि पाठीमागून गोळी मारायची अशा पद्धतीचा आता युद्धच आहे. तर आता जे कारवाई केली आपल्या हिंदुस्थाननं एअर अटॅक केलं ते एकदम उत्तम. एकदम उत्तम. मला सांगा, तुम्ही देखील सैन्यामध्ये होता काका, काय वाटतंय तुम्हाला भारतीय सैन्य अशा पद्धतीनं पाकिस्तानमध्ये घुसवणं, हवाई हल्ले करणं आणि दहशतवाद्यांची तळं उद्ध्वस्त करणं भारतीयांसाठी अभिमानाचं आहे. पण तुम्ही सैन्यामधून आलेला आहात आणि सैनिकी परंपरा असणाऱ्या गावातून तुम्ही संबंधित आहात. सर असं आहे, ज्या वेळेला आम्ही सीमेवर होतो त्यावेळेला आम्हाला कसं वाटायचं, बायका मुलं आईवडील गावी आणि आम्ही सीमेवर. जर आम्हाला काय झालं तर आम्ही देशासाठी संरक्षण करालो आहे, गावासाठी नाही देशासाठी करालो आहे, याचा अभिमान वाटतो आहे. आणि आता पाकिस्तानमध्ये हल्ला जे झाला तो इंदिरा गांधींनी केला नाही, राजीव गांधींनी केला नाही, यांनी मोदी सरकारने केला. ही आनंदाची गोष्ट आहे मला आणि ह्याचा अभिमान मला उरात भरून येतो. जर का दहशतवादी कारवाया होत असतील तर त्याला जशाच तसं उत्तर दिलं पाहिजे असं वाटतंय. मला सांगा की सैनिकी परंपरेचं गाव आहे, इथल्या प्रत्येक घरामध्ये रक्त अक्षरशः सळसळत असते. प्रत्येकजण इच्छुक असतोय की कधी मी एकदा सैन्यात जाऊ आणि त्या ठिकाणी पाकिस्तानच्या सैन्याशी, चीनच्या सैन्याशी किंवा दहशतवाद्यांची सामना करेन. असं काय आहे या गावामध्ये ज्याच्यामध्ये हे सगळे तरुण इच्छुक आहेत? आमच्या गावात फिरंगोजी शिंदेपासून ह्या गावात मराठी मिलिटरी जाण्याचं रक्त आहे आणि प्रत्येक घरी एक एक माणूस मिलिटरीमध्ये आहे. एक मध्ये चौघं भाऊ पण आहेत. आणि पाकिस्तानला जो धडा शिकवला ह्याच्या पुढेही धडा असा शिकवावा असं माझं मोदीला आव्हान आहे. आणि पुढल्या 5 वर्षात मोदी यावा देशासाठी, आपल्या पोटासाठी नको, देशासाठी मोदी हे पाहिजेच. देशाच्या भल्यासाठी पाहिजे, देशाच्या भल्यासाठी, आमच्या भल्यासाठी नको. देशाची जी जिथं राखली मोदीने राखली, हिच्या पुढे पंतप्रधान कोण होणार नाही, ह्याच्या आता भीतनं मागे पंतप्रधान कोण झालेला नाही. मला सांगा की दहशतवाद तळ ज्या ठिकाणी आहेत तिकडे हे सगळ्या कारवाई सुरू असतात आणि सगळं या भागात इंटेलिजन्सला माहीत असतात. अशा वेळेला टार्गेट करून तिथं कारवाई करणं किती जोखमीचं होतं ते सगळं? अहो, जोखमीचं हे होतं की देशासाठी चिता जले की बारूद से कपन होगा तिरंगा. हे भारत देश हमारा सगळ्यात मुद्दा ह्यो आहे की जो देशभक्तीसाठी जो लढतोय तो मागे बघत नसतोय. आणि आज 50 वर्षांनी आम्हाला मौका मिळालेला आहे आणि ह्यासाठी आमचं छाती खोललेली आहे. आणि मोदीला आमचं आव्हान हे आहे, अजून बी त्याने छाती खोलावी. आम्ही हाय पाठोपाठ, अजून पण छाती पुढं करावी. आम्ही आहोत, आम्ही पुढे यायला तयार आहोत. आम्ही देखील सैन्यामध्ये आता देखील सहभागी व्हायला तयार आहोत. अशा प्रकारचं मत माजी सैनिक व्यक्त करतायत. आणखी काही हे सैनिक आहेत, माजी सैनिक, आपण त्यांच्याशी बोलूयात. मला सांगा, तुम्ही किती साली सैन्यामध्ये होतात? तुमचा काय अनुभव आहे सैन्यामधला? पाकिस्तान वारंवार अशा कुरापती करतं? नाही, मी पहिल्या स्टार्टला म्हटलं तर मी 78ला गेलो होतो तिथं पाकिस्तान बॉर्डर पूंचला. त्यावेळेला देखील फायर होत होता, पण समोरासमोर. आता आतंकवादी सुरू आहे, त्याच्यामध्ये मी पण अपंग झालेला आहे. मी तर आता मोदीला हे म्हणतो, एक गोळी तिकडं चालतं, इकडे एक बॉम्ब टाकावा आणि एक आपला माणूस जखमी व्हायच्या अगोदर 2 तरी मिली पाहिजेत. आणि बिलकुल असा धडा शिकवणारा पंतप्रधान अजून पण झालेलाही नाही आणि होणारही नाही. यानं कुठल्याही बाबतीत कुणालाही सिक्युरिटी न देता रात्री स्वतः बसून जर ते ही फायरिंग करू शकतोय तर आपल्याला झोपायचा काही अधिकार नाही इथं. कारण स्वतःहून आम्ही जखमी झालेलो आहे ह्याच्यात. स्वतःहून जखमी झाले. काय प्रसंग होता तो? ते जो आतंकवादी श्रीनगरमध्ये आतंकवाद्यापासून मी जखमी झालेलो आहे. कशा प्रकारचा हल्ला होता? साधारण किती वाजता हल्ला झाला होता आणि तुम्हाला कसं काय लागलं ते? मला सकाळी जवळ सर्चिंगसाठी गेलो होतो आम्ही आणि त्यावेळेला जवळजवळ 8:45च्या टायमाला आमच्यावर हमला केला तिने. म्हणजे अटॅकच केला. आम्ही 14 जण होतो, ती पण 14च होती. पण त्यांनी जंगलामध्ये 4 बाजून घेरलं होतं आम्हाला. आम्ही गावलो आत, तरी पण आमची मिली नाहीत कोण. 2 जखमी झालो, पण त्यांची 2 मारली आणि 2 जखमी केली. हे आपण पाहतो की कशा प्रकारचं माजी सैनिकांचं मत आहे. प्रत्यक्ष दहशतवाद्यांची सामना केलेल्या लोकांचं मत आहे की त्यांनी जर एक मारला तर आपण त्यांच्या
म्हणजे पाकिस्तानमध्ये घुसून त्यांचे धाम मारले पाहिजेत अशा प्रकारचं मत व्यक्त करतात. आणखी गावकरी आहेत, आणखी लोक आहेत, आणखी तरुण आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात. मला सांगा, ही ज्या वेळेला बातमी तुमच्या कानावर आली, काय वाटलं तुम्हाला? आम्हाला असं वाटले की मी पहिला हवाई दलावाल्यांचे आभार मानतो. त्यांनी जे प्रत्युत्तर पाकिस्तानला दिले ते पुन्हा एकदा आणि एकदा असे द्यावे. आणि आपल्या पुलवामामध्ये 40 जे जवान शहीद झाले त्यांचे हे प्रत्युत्तर त्यांनी दिलेलं आहे. आणि त्यांच्या 40 जणांच्या कुटुंबियांसाठी आणि एखादे असे प्रत्युत्तर द्यावे अशी आमच्या गावकऱ्यांची इच्छा आहे आणि आमच्या सैनिकांची इच्छा आहे. हीच आमची इच्छा आहे. आपण पाहतो की भावना अतिशय तीव्र आहेत. ही जी कारवाई झालेली आहे त्या कारवाईचं कौतुक आहे, पण या कारवाईमधनं पाकिस्तान खूप काही शिकेल असं वाटत नाही. त्याच्यामुळं आणखी एक दणका देण्याची गरज आहे असं हे सगळे सैनिक म्हणतायत, हे माजी सैनिक म्हणतायत. आणखी काही माजी सैनिक आहेत, आपण त्यांच्याशी बोलत. मला सांगा, तुम्ही सैन्यामध्ये होतात, पाकिस्तानच्या कुरापती वारंवार त्या ठिकाणी दिसत आहेत, दहशतवादी आपल्या कारवाई करत होते. तुम्ही सैन्यामध्ये असताना त्या ठिकाणची भावना काय असते तुमची? आमची भावना हेच असते की देशासाठी देशाचं संरक्षण करणे. त्याच्यानंतर जे आता पाकिस्तान आहे समोरासमोर युद्ध करू शकत नाही म्हणून हे कुरापत्या करत आहे, तर त्यांच्यासाठी हा सबक इंडियन आर्मीने शिकवलेला आहे. आणि हे सबक शिकणार नाहीत तरी ह्याच्यासाठी जास्तीत जास्त आणि प्रयत्न करून हे त्यांच्यावर कारवाई करावी असं माझं वैयक्तिक मत आहे. मला सांगा की पुलवामामध्ये जे शहीद झालेले जवान आहेत त्यांच्यासाठी ही मोठी श्रद्धांजली म्हणता येईल का आपल्याला? मोठी श्रद्धांजली म्हणता येणार. म्हणता येईल. तुम्ही सैन्यामध्ये होतात, काय अनुभव आहे तुमचा? मी सैन्यामध्ये होतो. हल्ला केला ह्याच्यापेक्षा तीव्र हल्ला आणि भविष्यात करणं गरजेचं आहे. जो हल्ला केला त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं हल्ला करण्याची गरज आहे अशा प्रकारचं मत आहेत. आणखी काही तरुण आहेत जे आता सैन्यामध्ये जायला धडपडत आहेत आणि त्याचबरोबर भारतीय सैन्यात असणारे आणखी लोक आहेत, आपण त्यांच्याशी देखील बोलणार आहोत. आणखी एक जण आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात. मला सांगा की ह्या सगळ्या 3:30 पासनं पहाटे हे सगळं सुरू झालं आणि अवघ्या काही मिनिटात म्हणजे 25-30 मिनिटामध्ये भारतीय हवाई दलाचे जे जवान आहेत ते हल्ले करून परतले. कशा प्रकारची व्यूहरचना होते? छत्रपती शिवरायांची गनिमा का वाटला तुम्हाला? 100% जय भवानी जय शिवाजी. आज देखील बॉर्डरवरती आमचे सैनिक जर गेले तर पाकिस्तानची आर्मी शिवाजी महाराजांचे सैनिक आले म्हणून पळून जातात 5 पाय मागे. असा आमचा छत्रपती शिवाजी राजा होता. शिवाय मी तिन्ही दलाचे आभार मानेन, तिन्ही सेना दलाचे, की आपण मागच्या वेळेस सर्जिकल ट्रायल केली, आता हवाई हमला केला, अजून पुढे बोटीनं आपण त्यांच्यावर हल्ला करून जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव निघून गेलं पाहिजे असं आपण करूया. आणि ह्या माझ्या महाराष्ट्रामध्ये गिरगाव भूमीचे शूरवीरांचे फिरगोजी शिंदे अधिक शूरवीरांचे जे आपण या गावामध्ये पोचला, यापायी आमच्या सर्व चॅनेलचे आपण पाहतो की लोकांच्या भावना आहेत की आमच्यापर्यंत तुम्ही पोहोचलात, पण एकूणच पाहतो की सैनिकी परंपरेच्या गावामध्ये खूप चांगल्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. प्रत्येक भारतीय अशा प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त करतायत, पण जे सैन्यामध्ये होते त्यांच्याकडून अशा प्रकारच्या प्रतिक्रिया येणं आणि आणखी एखादा सर्जिकल स्ट्राईक होण्याची गरज व्यक्त होणं, याच्यावरूनच पाकच्या कुरापती किती आहेत हे लक्षात येतात. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा जी24 तास, राहा एक पाऊल पुढे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुमचं स्वागत. मी आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या ऐतिहासिक अशा सैनिक गिरगावमध्ये. आपण या सैनिकांच्या गावामधूनच सैनिकांची त्याचबरोबर माजी सैनिकांची बोलतोय, इथल्या तरुणांशी बोलतोय की भारतीय हवाई दलाने जी कारवाई केलेली आहे त्या कारवाईनंतर यांच्या प्रतिक्रिया काय आहेत, कशा प्रकारच्या त्यांच्या भावना आहेत, पाकला अशाच पद्धतीनं उत्तर कळतं का हे देखील आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय. आणखी काही लोक आहेत गावामध्ये, जे गाव आहे या गावातली प्रत्येक गावातील तरुण सैन्यामध्ये येण्यासाठी धडपडत असतो. मला सांगा की तुम्ही स्वतः सैन्यामध्ये होता का आणि तुमची मुलं आता इच्छा व्यक्त करतायत का सैन्यामध्ये जाण्यासाठी? मी मिलिटरीत नाही आहे, परंतु आमची मुलं पण नाही आहेत, होणार आहेत. तर जे आता अतिरेक्यांनी जो भ्याड हल्ला केला त्यामध्ये जे आपले 40 जवान शहीद झाले, तर त्याचा बदला 400 लोक मारून जे मोदी सरकारने घेतला त्याचा अत्यानंद आम्हाला होत आहे. त्याच्या पलीकडे काही सांगायचं नाही. सगळ्यात आनंद तोच महत्त्वाचा आहे आणि जो मोदी सरकारने केलेला अत्यानंद होतोय की अशा पद्धतीनं भारतीय हवाई दलानं कारवाई केली आणि त्या ठिकाणी चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे. दहशतवादी तळे उद्ध्वस्त केलेले आहेत.
हेच अपेक्षित होतं? हे बी अपेक्षित होतं. आणि मी मला प्रथम करतो की जे 40 जवान झाले त्यांना श्रद्धांजली वाहतो आमच्या गिरगावतर्फे. आणि इथून पुढे परत पाकिस्तानला धडा शिकवा अशी माझी नम्र विनंती. मला सांग, तू तरुण आहेस, गावामध्ये प्रत्येक तरुणाच्या मनात रक्त अक्षरशः सळसळत आहे की मला कधी एकदा संधी मिळते आणि मी कधी सीमारेषेवर जाऊन त्या ठिकाणी भारत मातेचं संरक्षण करतोय आणि त्याचबरोबर मला कधी हौतात्म्य येतंय, बलिदान येते, याची सुद्धा उत्सुकतेने वाट पाहत असतो. मला सांग की या गावात असं काय आहे ज्यामुळं प्रत्येक तरुण तिकडे जायला इच्छुक होतो? पहिला म्हणजे आमचं गावच एक 1857च्या बंडापासून एक क्रांतीवीरकारांचं गाव ठरलं गेलं आहे. त्यानुसार एक असे भरतीसाठी एक अशी उत्सुकता आहे पोरांच्यात की सैन्यात म्हणजे भरती होण्यासाठी पोरं काही पण करतात गावातली. आणि भरती म्हणजे 12वी झाली की भरतीसाठी पहिला ट्राय तेच करतात. आपण पाहतो की प्रत्येक इथला तरुण जो आहे तो सैन्यामध्ये जाण्यासाठी उत्सुक असतो. भारतीय सैन्यामध्ये असणार हे आत्ताचे जे हे तरुण आहेत हे सध्या कार्यरत आहेत आणि सुट्टीनिमित्त तिकडे आलेले आहेत. ही कारवाई केल्यानंतर त्यांच्या काय भावना होत आहेत त्यांच्याशी बोलूयात. मला सांग, तू स्वतः सैन्यामध्ये आहे, ही कारवाई झाली, दहशतवादी तळे उद्ध्वस्त केलेत, ही बातमी तुझ्या कानावर आल्यानंतर सैनिक म्हणून तुला काय वाटतं? त्यानंतर मला खूप आनंद झाला त्याचा. आणि हे असे प्रत्येकाला शहीद जो बी आपला एक जरी मारला तर तिने आपल्या सरकारनं निर्णय घेऊन त्यांची एकाच्या बदली 10 मारावेत अशी आमची इच्छा आहे. आणि त्यासाठी आम्ही सक्षम आहे. त्यासाठी काही पाकिस्तानला भेण्याची किंवा ह्याची काही गरज नाही. आपल्या इंडियन आर्मीकडे तेवढी पॉवर आहे की एका तासात जरी सांगितलं तरी सुद्धा पूर्ण पाकिस्तान आम्ही उद्ध्वस्त करू शकतोय. त्याला काय भ्यायची अशी काही कुणाला गरज नाही. आणि आपली जे बी कारवाई आहे ही खुल्याआम जरी भारताने केली तरी सुद्धा काही प्रॉब्लेम येणार नाही. कारण की आपल्याकडे तेवढी ताकद आणि क्षमता आहे आमच्याजवळ की आम्ही कधी पाकिस्तानला प्रत्युत्तर देऊ शकतो. पण मला सांग, त्या सगळ्या भागामध्ये म्हणजे जम्मू काश्मीरच्या भागामध्ये, सीमावर्ती भागामध्ये कशा प्रकारचं वातावरण असतं? सैन्यामध्ये काय जोश असतो? कधी एकदा आदेश मिळतो आणि कधी एकदा युद्धात उतरतोय असं असतं की काय नेमकं? नाही, आम्हाला फक्त आदेश मिळाला की आम्ही कधी जायला तयार असतोय. प्रत्येकाला वाटत असतोय आपण पुढे जाऊन काही ना काही करून यावं. आणि आपल्या एक भाऊ आपला शहीद झालाय त्याच्या बदले आपण त्यांची 10-15 किती मारू अशी प्रत्येकाला राग असतो. कधी सांगल तेव्हा आम्ही जाऊ शकतो तिथं. फक्त आम्हाला ऑर्डर मिळायची आणि हुकूम मिळायची हे असते. ऑर्डर मिळायला पाहिजे अशी आपली इच्छा असते. कारण की इंडियन आर्मी हा एक कानून बांधलेला आहे ना, त्यासाठी काही पण करायची तयारी आमच्याजवळ असते. प्रत्येकाजवळ आपला एक भाऊ शहीद झाला ही जी कायमच आम्हाला खंत असते. आणि त्याच्या पडलेला जो राग आहे तो आम्ही कधी पण त्यांच्या पाकिस्तानावर काढू शकतोय असं आम्हाला वाटत असते. त्यामुळे आम्ही कायम तयार असतोय. कधीही कुठेही गेल्यानंतर सक्षम त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी कायम तयार असतोय. आणि काही तिथल्या जम्मू काश्मीरच्या गावांनी फिरत असताना सुद्धा आम्हाला असं वाटत असते की कोण गावला तर त्याला आम्ही सोडायचं नाही. आता असं कायम एकदम अलर्ट आणि चौकस राहून सगळी कामं ड्युटी केली जाते तिथं. आणि कायमच तयार असतात सर्व जवान. मला सांग की खडतर परिश्रम घेऊन तुम्ही त्या ठिकाणी जातात आणि दहशतवादी कारवाई ज्या होत असतात ते बघितल्यानंतर, ते पाहिल्यानंतर एका सैनिकाला काय वाटते की काय करावं? पहिला तर मी इंडियन आर्मीचा एक जवान असल्याचा खूप अभिमान वाटतोय. जे आपले 344 जवान शहीद झाले त्याबद्दल खूप वाईट वाटलं 14 फेब्रुवारीला. तिथून पुढं 12 दिवसातच हा 300 मोदी सरकारनं जो अटॅक करून 12 विमानं सोडून जो 300 जणांना मारलं तिथं, अतिरेकी अड्डे उद्ध्वस्त केले, तसे आणि भरपूर अड्डे आहेत तिथं, ते पण उद्ध्वस्त करायची आमची इच्छा आहे. मला सांग की सैन्यामध्ये भरती होत असतानाच की कशा प्रकारचा विश्वास वाटतो की तिकडे जाऊन दहशतवाद्यांचा खात्मा करावा? नाही, तसं म्हणजे सैन्यामध्ये जायला गावातले हर एक म्हणजे प्रत्येक मुलगा कार्यरत हे करायला म्हणजे उत्साह असतो. पण काही कारणाने मेडिकल प्रॉब्लेम येतात, त्यामुळे काही मुले जी भरती होऊ शकत नाहीत. मग त्यांनी निराश होऊ नये, त्यांनी परत ट्राय करावे अशी माझ्या मनापासून म्हणजे माझी अशी हे वाटते मला. आणि जो 14 फेब्रुवारीला जो भ्याड हल्ला केला त्याबद्दल 44 जवान आपले CRPFचे जे शहीद झाले त्याबद्दल आम्ही गिरगाव गावात त्याचा निषेध पण केलेला आहे. आणि जो आता 300 त्यांची अतिरेकी मारून जे इंडियन आर्मीने जे एअर स्ट्राईक केलेला आहे त्याबद्दल खूप अभिमान वाटतो. आणि असंच आहे की रुद्राचा तांडव हा रुद्राचा तांडव हा इंडियन आर्मीने करून दाखवलेला आहे. परत जे आपण म्हणू शकतो की ये नया जमाने का इंडिया है.
ये घर में घुसेगा भी और मारेगा भी. नया जमाने का इंडिया आहे, घर में घुसेगा भी और मारेगा भी. मला सांगा की तुमच्या गावानं खूप सारं देशासाठी दिलेलं आहे, किती मोठा अभिमान वाटतो त्या गावाचा? नमस्कार. आपला देश हा शांतीचा प्रतीक आहे, पण त्याची सीमा आता पार झालेली आहे. पाकिस्ताननं इंडियाला चॅलेंज केलेलं आहे. आता आता काय माफी नाही आहे त्याला. आता डायरेक्ट अटॅक केलं पाहिजे. जे एअर अटॅकने जे केलं तोच अटॅक इस्लामाबादमध्ये बी झाला पाहिजे, हीच माझी इच्छा आहे. आणि आज मी 28 वर्षे इंडियन आर्मीमध्ये सेवा करून रिटायर झालेला आहे. आज बी जर माझ्या युनिटने मला माझ्या सेंटरने जे बोलवले तर मी तुरंत जायला आणि माझ्या गावामधले जेवढे माझे सैनिक आहेत ती सगळेजण आम्ही जाऊन पाकिस्तानचा धोळा पाडायला तयार आहे. हा विजय जोश आपण पाहतो की हा जो जोश आहे तो सैनिक गिरगाव मधला आहे आणि प्रत्येक जणाला अभिमान वाटतो. ऊर भरून आलेल्या प्रत्येक जणाचं अशाच पद्धतीनं भारतानं कारवाई करून दहशतवाद्यांचा खात्मा केला पाहिजे. आणि जर याच्यामध्ये पाकिस्तान असेल तर पाकिस्तानच्या हद्दीमध्ये घुसून त्यांना धडा शिकवला पाहिजे, अशाच पद्धतीचं मत व्यक्त केलं जात आहे. अधिक बातम्यांसाठी पाहत राहा G24 तास. राहा एक पाऊल पुढे.